गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव में रेलवे ब्रिज निर्माण के लिए मुरूम का अवैध उत्खनन किए जाने के मामले में उप विभागीय अधिकारी वरुण कुमार शहारे ने कड़ी कार्रवाई करते हुए रेलवे ठेकेदार की जेसीबी और टिप्पर को जब्त कर तहसील कार्यालय में जमा कराया है। अर्जुनी मोरगांव शहर में संविधान चौक से बिरसा मुंडा चौक के बीच रेलवे मार्ग पर पिछले 1 साल से ब्रिज का निर्माण कार्य चल रहा है। इस कार्य के लिए बड़ी मात्रा में मुरूम की आवश्यकता होने के कारण ठेकेदार ने ब्रिज के पास स्थित गट क्रमांक 288 जो कि झाड़ीदार जंगल क्षेत्र है, वहीं से बिना अनुमति मुरूम की खुदाई कर अवैध उत्खनन किया। जब यह जानकारी राजस्व विभाग को मिली तो उप विभागीय अधिकारी वरुण कुमार शहारे और नायब तहसीलदार कावले ने मौके पर पहुंचकर पंचनामा किया और अवैध उत्खनन में इस्तेमाल की जा रही जेसीबी और टिप्पर को जब्त कर तहसील कार्यालय में जमा कर दिया। 19 तारखेला आमचे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना एक तक्रार आली। तक्रारीत त्यांनी असे म्हटले की आदिवासी मुलांचे जे वसतिगृह आहे आणि रेल्वे रोड तर त्या दरम्यान अवैध उत्खनन चालू आहे। एक जेसीबी त्याचप्रमाणे एक ट्रकच्या सहाय्याने उत्खनन चालू आहे। तर तिथे आमचे मंडळ अधिकारी गेले असता त्यांना आढळलं की इथे अवैध उत्खनन चालू आहे आणि हे अवैध उत्खनन जवळच एक पूल बनत आहे। तर त्या पूलमध्ये जो भराव टाकत आहे तर त्या भरावात हा जो मुरूम आहे तिथे टाकण्यात येत होता। तर जागेवर मग तहसीलदार गेले, मी सुद्धा गेलो। त्यावेळेस पाहिलं की तिथे खरंच अवैध उत्खनन होते आणि त्यांच्याकडे त्या संदर्भात कोणतीही परवानगी नव्हती। जो जेसीबी आहे तो जे कॉन्ट्रॅक्टर लोहिया आहे त्यांच्या मालकीचा आहे, तर तो जप्त केला। त्याचप्रमाणे दीपक गहाणी यांचा जो ट्रक आहे तो सुद्धा ट्रक जप्त करून तहसील ऑफिसला लावलेला आहे। पुढे जे काही उत्खनन झालेलं आहे तर त्या उत्खनन झालेल्या संदर्भात जे लोहिया कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांनी नोटीस बजावलेली आहे। त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या 47(8) नुसार कारवाई करण्यात येईल। 50 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे एकूण किती अवैध उत्खनन करण्यात आलेलं आहे तर त्यानुसार त्यांना पुढील दंड आकारण्यात येईल आणि कारवाई करण्यात